आहेत माकडांचे फोटो, त्यांची परमिशन काढलेले फोटो हीच गुडघ्यात. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम. मित्रांनो, घेऊन आला आणखी एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज जात आहे आम्ही पंढरपूर ते अक्कलकोट. आज जात आहे अक्कलकोटला. ते पण एस टीने जातो आहे. तर आता जातो एस टी स्टँडवर. माझ्यासोबत माझा भाऊ आहे, मामा आहेत. तर चलो जाऊ एस टी स्टँडकडे. तर मित्रांनो, आता पंढरपूर एस टी स्टँडवर आलो आहे. गाडी लागेल एक 5 ते 10 मिनटात. कंटिन्यू गाड्या असतील जायला. पंढरपूर बस स्टँडवर 10 नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी लागते. मित्रांनो, आता इचलकरंजी लातूर या बसमध्ये बसलोय. सोलापूर मार्गे जाते ती. तर आता इथून पंढरपूरहून सोलापूर मार्गे सोलापूरपर्यंत जाईल. तिथून पुढे मग अक्कलकोटला जाणार गाडी जाईल. मित्रांनो, फायनली मोहोळमध्ये पोहोचलोय. पाऊण तासाचा हा प्रवास पंढरपूर ते मोहोळ. अजून किती तास सोलापूरला जायला? अजून 20 मिनिटं खायला. हो, तर मित्रांनो, आता आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलोय. आम्हाला ॲप्रॉक्सिमेट 1.5 तास लागलाय. तर गाडी एकदम स्लो झाली मोहोळनंतर. तो आता किती वेळ लागतो. आता आम्ही चहा प्यायला जातोय. नंतर मग परत येऊ बस स्टँडवर. मग अक्कलकोटच्या गाडीसाठी बघू. अजून तर अक्कलकोटची गाडी नाही आहे. चलो चाय पिणे जाएंगे. इथे चहा घ्यायला आलो आहे आम्ही. 6 रुपयात चहा आहे, मस्त एकदम स्वस्त. मित्रांनो, चहा पिऊन झालंय, पण 2 सेकंदामुळे आमची गाडी गेली. चहा मागत पडला. चहा एकदम बढिया होता. खूप वेळ लागला. आता जायला किती वेळ लागतो काय माहिती. आता फायनली गाडी भेटली. अजून 45 मिनिटाचा रन अक्कलकोट. तऱ्हेने आम्ही सोलापूरमधून निघलो आहे. मित्रांनो, फायनली अक्कलकोटमध्ये इथे आलो आहे आम्ही. ह्या लेडीनं खूप परेशान केलं आम्हाला, या मुलीने सगळ्यांनी. जातोय आम्ही नंदुरबारच्या दिशेने डायरेक्टली. तर मित्रांनो, त्या मुली होत्या सिलेक्शनसाठी गेल्या होत्या बेसबॉलसाठी. एकदम मस्त एन्जॉय करत आल्या सगळ्या. त्यांच्यामुळे आम्हाला पण एंटेड. तर आता आम्ही जातो डायरेक्ट मंदिराच्या दिशेने. बघू किती वेळ लागतो. इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असेल मॅक्झिमम. तर चलो, तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. महाराजांचा दरबार वगैरे सर्व. बस स्टँडपासून स्ट्रेट आल्यानंतर इथे एक पाटी दिसते. तिथे दाखवले त्यांनी की मठ कुठे काय बघायचं दिसतं तुम्हाला. 230-300 मीटर अंतरावरचे फक्त. तर मी ज्या लोकेशनला आहे तिथून फक्त 40 मीटर अंतरावर महाराजांचं मठ आहे, समाधी मठ. या पाटीपासून राईटला यायचं. स्ट्रेट गेल्यानंतर असं बोर्ड आहे. फायनली मित्रांनो, वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराकडे आलो आहे आम्ही. बघू शकतो मित्रांनो, प्रसाद वगैरे घेऊन झाला आहे. आता आम्ही जातोय मंदिराच्या दरबारात महाराजांच्या.
फायनली दर्शन झालंय. आता मी जातोय अन्नछत्राकडे, बघतो प्रसाद भेटतो का नाही, महाप्रसाद. आणि मी एक आनंदाची बातमी भेटली मला. एक दर्शन घेऊन 1 सेकंद पण नाही झालं की मला एक आनंदाची बातमी भेटली. ती मी आताच रिलीज नाही करणार, ते पूर्ण काम झालं रिलीज करेन नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता पुढचा आपण ब्लॉग एन्जॉय करूया मस्त एकदम बढिया. तर चला आपण जाऊया अन्नछत्राकडे. प्रसाद भेटणार नाही पण आता आम्हाला याच्यावरच खेळावं लागेल. हाच प्रसाद आहे आमच्यासाठी, महाप्रसाद. मित्रांनो फायनली महाप्रसाद घेतला आहे आम्ही. आम्हाला ॲक्च्युली भेटला नाही महाप्रसाद. दरवेळेस माझे 3rd टाईम महाप्रसाद भेटला नाही. नक्कीच भेटेल एक दिवशी. चलो आता आम्ही निघतोय पंढरपूरच्या दिशेने. तर मस्त दर्शन वगैरे झालं आहे सायलेंटली एकदम, गर्दा नव्हता काही नव्हता. तर महाराजांचे खूप खूप आभार, कारण की एक गुड न्यूज दिली ती खूपच छान आहे. नक्कीच रिलीज करेल मी, रिव्हील करेन लवकरात लवकर. तर आम्ही आलो श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठाकडे. मुख्य दरबार या. पहिल्यांदा बघते तू पण पहिल्यांदा नाही मिळेल. स्वामींची हाईट होती 7.5 फूट. त्याने हाताळलेल्या वस्तू समर्थींची काठी, हुक्का, कुऱ्हाड, कोयता, पिस्तूल, हे चौरे म्हणते 10 घालायची चांबर छाती. प्रथम आपल्या भारतामध्ये कोड्या कंपनी आली होती. चोरून फोटो काढले. फोटो निघालेत माकडांचे फोटो. मग त्यांची परमिशन काढलेले फोटो हीच. गुडघ्याच्या खाली हात दिसला ना अजान दिसलं ना. ज्या ठिकाणी दर्शन घेतलं ना त्या ठिकाणी हे स्वामींची अशी मूळ समाधी अशी जिवंतपणे घेतली. ते सकाळी 6 वाजता अशी ओपन होते. 6 ते 10 पर्यंत टायमिंग असतो. कुठं ते मंदिराकडे. हा अभिषेक असताना की पूर्वी वाडा होता. वाडा पडून अशी समाधी घेतली. त्या चोळाप्पांना दिलेल्या पादुका ह्या त्या सेंटरमध्ये आजूबाजूच्या ज्या अंगणामध्ये गेर भेटलं ना त्या विहिरीला पाणी नव्हतं. 80 फूट खोल आहे. कोरडी विहीर होती. स्वामींनी स्वतःहून लोकेशन करते. डोकं टेकून ती चिली मध्ये ती आहे का? चिली कुठे? तिला हुक्का म्हणतात. गुडगुड
चला असं या तू गरज मित्रांनो, हा होता चोळप्पा महाराजांचा वाडा आणि त्यांनी माहिती सांगितली आहे. खूप खूप आभार त्या महाराजांचे. तर तुम्हाला थोडीफार माहिती भेटली त्यांच्यामुळं. एकदम बढिया वाटतंय, एकदम भजन वगैरे एकदम सुपर. आमचं अचानक ठरलं चोळप्पा महाराजांच्या घराकडे जायचं. एकदम बढिया वाटलं येऊन इकडे. एकदम भारी वातावरण आहे. सेवेकरी एकदम जल्लोषात भजन कीर्तने करताय. स्वामीसुद्धा सारखेच अंगाला काटा येतो एकदम. नक्की आहे एकदा इकडे आल्यावर. आता जातो आहे बस स्टँडकडे, तर डायरेक्ट पंढरपूर. मित्रांनो, आता फायनली बस स्टँडवर आलो आहे आम्ही. आता जाऊ पंढरपूरच्या दिशेने. तर मित्रांनो, आता फायनली आलो सोलापूरमध्ये. आता हैदराबाद पंढरपूर गाडी भेटली आम्हाला. शेवटी हैदराबाद दिसलंच परत. सुट्टी असताना पण सुधरू देत नाही. ठीक आहे, आता जाऊ. आता जवळपास 9:15 झालेत. अजून आपल्याला 1.5 तास लागेल इथून जायला. 9, 9:15, 9:30 पर्यंत जाईल. चलो स्टे ट्यून. ते बारक्या पोरात 200 रुपये दिले. त्याला अगं लैला 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 माझी लाडाची तू लैला 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 माझी लाडाची तू लैला 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 माझी हे माझी लैला चष्मेवाणी लैला लैला अगं लैला 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 माझी लाडाची तू लैला 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 तुला बघून पडलाय ग माझा लैला चष्मेवाली लैला. चला पुढे या. हो बंडू मामा, त्या मामाला बघितलं ना, हे जर म्हातारं झालं तर त्या मामासारखं शक्यच आहे. अगं लैला 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 माझी लाडाची तू लैला 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 माझी लाडाची तू लैला 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 माझी I'm